हॅलो गाईज, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज आपण आलो आहोत नॅशनल वॉर म्युझियम या ठिकाणी. तर हे जे स्मारक आहे ना, ते पुणे शहरातील घोरपडी येथे आहे. त्यानंतर हे जे स्मारक आहे ते म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या काळात भरपूर सारे युद्ध झाले होते. त्या युद्धामध्ये जे पण जवान होते ते शहीद झाले होते ना, त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलेलं आहे. आणि हे दक्षिण आशियातील एकमेव असे स्मारक आहे जे नागरिकांच्या निधीतून बनवण्यात आलेले आहे. तर याचा प्रस्ताव जो होता तो 1996 मध्ये मांडण्यात आला होता. त्यानंतर 2 वर्षाच्या काळात तो आकारात आला आणि 1998 मध्ये हे स्मारक खुले करण्यात आले. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकतात की इथे एक रणगाडा ठेवलेला आहे. त्यानंतर इथं मागं पण आहे माझ्या. तर इथं आहेत म्हणजे भरपूर सारे रणगाडे आहेत माझ्या मागे. हे बघा. चला आपण तर आता एक्सप्लोर करूया आणि बघूया की कसं आहे स्मारक. बघा, तर मी तुम्हाला जसे म्हटले ना की हे नागरिकांच्या निधीतून बनवण्यात आलेलं आहे. तर इथं म्हणजे हे बघा किती लोकांनी इथं कंट्रीब्यूट केलेलं आहे त्यामध्ये. सो त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तर 5 लाख दिलेले आहेत. त्यानंतर इथं भरपूर कंपन्याज पण आहेत त्यामध्ये आणि आर्मी कमांड्स पण आहेत त्यात. त्यानंतर काही प्रायव्हेट ग्रुप पण आहेत इथं. हे बघा, तुम्ही पूर्ण बघू शकता. इथं टोटल 88 लोकांनी कंट्रीब्यूट केलं आहे आणि बाकी पण असू शकतात. चला तर आपण आता पुढे जाऊया. हे बघा, इथं म्हणजे INS त्रिशूलचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे. सो इथं काही त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही इथं वाचू शकतात. हे बघा. आणि इथं त्याचा म्हणजे एक स्टॅच्यू आहे. तर बघा किती छान होतं. म्हणजे याने आय थिंक याचा यूज नाही का की भारत पाक युद्ध 1971 मध्ये झाला होता. चला तर आपण पुढे बघूया. हे बघा, इथं इंडो पाक वार 1947 अँड 1948 इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता तिथं खाली. तर आता आपण नेक्स्ट बघूया इथं. तर हे ऑपरेशन पोलो आहे 1948 मधलं. तर इथं तुम्ही मोबाईल म्हणजे स्टॉप करून वाचू शकतात की काय लिहिलेलं आहे इथं. सॉरी, मोबाईल नाही, व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकतात की इथं काय लिहिलेलं आहे. तर हे लिबरेशन ऑफ गोवा, ते थोडी माहिती दिलेली आहे. तर इथं अजून काही आहेत. तर हे सिनो इंडियन वार 1962 मधला आहे. त्यानंतर इंडो पाक वार काही इथं 1965 मधला. तर हे बघा, हे ऑपरेशन पवन 1986-7 मधलं आहे. इथे याची खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट जे लास्ट आणि नेक्स्ट हे म्हणजे 1999 मधलं आहे. सो आय थिंक इथं तर शेरशाह नावाचा एक पिक्चर पण निघाला होता. या
चला तर आपण आता पुढे जाऊया. इथं बघा एक विजयंता MBT म्हणून एक रणगाडा ठेवलेला आहे. तर बघूया आपण की याची हिस्ट्री काय आहे ती. हे बघा त्याची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे म्हणजे डुप्लिकेट तर नाही, ओरिजिनल टँक आहे इथं ठेवलेलं. इथं म्हणजे इंडियन आर्मी, त्यानंतर इंडियन नेव्ही, देन इंडियन एअरफोर्स आणि या प्रकारचे साईन दिलेले आहेत खाली. चला आपण आता पुढे जाऊया आणि बघूया अजून काय काय आहे बघण्यासारखं. तर इथं जो आपला इंडियन फ्लॅग आहे ना, त्याची थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकतात. तर ते म्हणजे इंडियामध्ये जे कलर आहेत 3, केशरी, पांढरा आणि हिरवा, तर त्याचं इथं वर्णन केलेलं आहे की केशरी रंग बलिदानाचा प्रतीक आहे, त्यानंतर सफेद शुद्धता आणि जो हिरवा रंग आहे तो विकास आणि संपन्नता प्रतीक आहे, असं ते इथं म्हणत आहेत. तर इथं तुम्ही पुढे बघू शकतात की इथं म्हणजे जे शहीद झालेले जवान होते त्यांचे इथं नावं कोरलेले आहेत भिंतीवरती. सो इथं बघा. हे बघा म्हणजे खूप सारे नावं आहेत तिथं. चला तर आपण मध्ये पण बघूया की अजून काय काय आहे ते. तर हे बघा इथं आय थिंक आपल्याला शूज रिमूव्ह करावे लागतील. सो मी शूज रिमूव्ह करतो. ठीक आहे. तर बघा इथं म्हणजे नाव कोरलेले आहेत जे शहीद झालेले जवान होते ना त्यांचे. तर हे बघा खूप सारे नावं इथे खोदलेले दिसत आहेत आपल्याला. मागे इंडियन एअरफोर्सचा लोगो आहे. चला तर आपण आता पुढे बघूया. तर पुढे तुम्ही बघू शकता इथं की काही अर्ध स्टॅच्यू दिलेले आहेत. तर हे सोमनाथ शर्मा, मेजर सोमनाथ शर्मा, त्यानंतर नाईक रघुनाथ सिंग, फर्स्ट राजपूत, इन बॉम्बे इंजिन्स, सेकंड लेफ्टनंट आर्मी राघोबा राणे. सो त्यानंतर मेजर टीपू सिंग. हे बघा कॅप्टन गुरबचन सिंग. तो तरी तो बघा छान मेंटेन केलेला आहे कारण हा आर्मीचा एरिया आहे म्हणून. सो क्लिनिंग इज द फर्स्ट. चला तर आपण आता पुढे बघूया. तर इथं काही पेंटिंग आहेत. तर इथं ऑपरेशन ट्रिडंट 1971 खाली त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
हे बघा. त्यानंतर सेकंड बघूया, बॅटल ऑफ परबार अली 1971. देन दिस इज द फेमस वन 1971 लोंगेवाला. देन तुम्ही पुढे बघू शकता इथं की इंडियन एअरफोर्सचं एअरक्राफ्ट आहे. बघा. त्याचा फ्लॅग खूप छान आहे सर्कलमध्ये. इथं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्याचं नाव जे ते MiG-23B आहे आणि हे 1982मध्ये मॅन्युफॅक्चर झालं आहे. त्यानंतर फर्स्ट लँडिंग याची जी होती ना ती पुण्यामध्ये केलेली आहे 26 मार्च 2009मध्ये. चला तर आपण पुढे बघूया परमेश्वरन हॉलमध्ये. मेजर रामस्वामी परमेश्वरन PVC. सॉरी माझा फोटो दिसतोय. हे बघा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज. इथं फोटो गॅलरीज आहे ही. तर इथं म्हणजे स्टार्टिंगपासून जे भारतामध्ये जे युद्ध झालेले आहेत, लढाया झालेल्या आहेत, त्यांची इथं म्हणजे फोटो लावलेले आहेत आणि महान सैनिकांची. हे बघा. एग्नो मराठा वार 1975 अँड 82. सेकंड एग्नो वार इन 1970. इंडियन आर्मी ड्युरिंग वर्ल्ड वॉर वन फर्स्ट. सर मेंटेन तर खूप छान केलेलं आहे इथं. इंडियन डोगरा रेजिमेंट इन वायप्रेस 1951. इथं इंडियन आर्मी ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2. इथं ऑपरेशन ड्रॅकुला. म्हणजे इथं आतापर्यंत भारतामध्ये जे आतापर्यंत ज्या लढाया झाल्या त्या ना त्यांची इथं गॅलरी तयार केली एक फोटोची. व्हिडिओ पॉज करून इन्फॉर्मेशन वाचू शकतात यामध्ये. तर हे बघा, हा जो फोटो आहे ना म्हणजे आता जो पिक्चर निघला आहे नवीन एक सॅम बहादूर. तर हे ते सॅम बहादूर सर.
आणि हे बघा इथं म्हणजे इथं पण एक मूवी निघला आहे विक्रम बत्रा शेरशाह मूवी. सो त्यांचा ओरिजिनल फोटो इथं लावलेला आहे. इथं पाकिस्तान आणि बांगलादेश सरेंडर. आणि सरेंडर लेटर आहे पाकिस्तानचं. इथं इंडियन आर्मीतर्फे म्हणजे लोकांना हेल्प केल्याचे फोटो आहेत. चला तर आपण आता बाहेर जाऊया इथून. तर इथं काही स्टॅच्यू बनवलेले आहेत इंडियन आर्मीचे. वन फ्लॅग वन नेशन अँड वन हार्ट. चला तर आपला हा जो होता हा पहिला टप्पा पार झाला. आपण आता जाऊया दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर हा बघा हा म्युझियमचा दुसरा टप्पा आहे. तर इथं बघू शकता की साऊदर्न कमांड म्युझियम खूप छान मेंटेन केलेलं आहे याला. इथं मागे रणगाड्या आहेत त्याच्या. आणि इकडे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू. चला जर आपण पुढे बघूया. तर हा जो रणगाडा आहे ना तो 1965मध्ये UK विकसित झाला आहे. त्यानंतर याचं वजन जे ते 17,750 किलोग्राम आहे. हे बघा आपण त्याला खूप जवळून बघूया. त्यानंतर हा दुसरा बघा इथं. तर याचा यूज जो आहे तो भारत पाक युद्धामध्ये केलेला आहे 1971च्या. बघा. त्यानंतर हा थर्डवाला आहे. तर याला 1950मध्ये विकसित केला आहे. आणि याला पण 1971च्या युद्धामध्ये भारत पाक युद्धामध्ये यूज केलेला आहे. इथे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर फोर्थ हे बघा म्हणजे याची खूप टाईप आहेत रणगाड्याची पण ते तर आपल्याला दाखवलेले आहेत. हे बघा आता आपण थोडं जवळून बघूया. त्यानंतर हा बघा इथं त्याला म्हणजे हात लावण्यात मनाई केली आहे. इथं नोटीस दिलेली आहे त्यांनी. टँक विजयंता असे याचं नाव आहे. हे बघा हा बघा 5 नंबर आणि 6 नंबर.
तर हा बघा APC स्टॉक आणि हा लास्ट टोपस ॲम्फिबियस APC. त्यानंतर एक लास्टचा आहे यानंतर पण हे बघा याला तर हे जे आहे ना ही एक तोप आहे आणि हे म्हणजे जर सपोज सीधी फायरिंग करायची असेल ना तर 5 किमी आणि 400 मीटर चं अंतर काढू शकते. हे बघा कशी दिसते ती. चला तर आपण आता पुढे जाऊया आणि काय आहे बघूया. तर इथं पुढे एक शॉप आहे. आय थिंक इथं आपण बघूया. इथं बघा इथं काही फ्लॅग लावले आहे वरती आणि त्याची खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हा जो आहे हा फर्स्ट इन बॅटल, देन दक्षिण भारत एरिया, दिस वन. त्याची इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे इथं, तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर महाराष्ट्र अँड गोवा एरिया. सो हा त्याचा फ्लॅग, स्टिंग ऑफ किल. हे बघा कट हार्ड कट डीप. जीत. तर इथं काही ड्रेस कोड दिले आहेत. तर फायटर पायलट ड्रेस इंडियन एअरफोर्स, देन समर ड्रेस गोरखा सोल्जर, दिस वन. देन विंटर ड्रेस इंडियन आर्म फोर्स, सियाचिन ड्रेस. हे बघा. देन मरीन कमांड मायक्रोज इंडियन नेव्ही. देन पुढे बघू शकता पॅराट्रॉपर, देन मेजिटेस समर. हे बघा मेजिटेस ब्ल्यू पेट्रोल रेजिमेंट. देन बँड मास्टर कोर्स इंजिनियर. हे बघा लेडी ऑफिसर AMC. देन समर ड्रेस इंडियन नेव्ही. हा समर ड्रेस ऑफ इंडियन एअरफोर्स आणि समर ड्रेस ऑफ कोर्प्स अँड AAD. इथं फ्लॅग दिलेले आहेत. त्यानंतर बघा मध्ये, सो इथं पण 2 आहेत. इथं काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे. चला तर मध्ये बघूया. तरी बोल्ट ॲक्शन रायफल. हे बघा देन इथं दिल्ली JCB फॉर इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या आधीचा हे फोटोज वरती पण आहेत. देन हा बॉम्बे रेसिडेंट सोल्जर. हे बघा रायफल स्टेन बेट्टा 9mm. ला जवळ बघू शकता तुम्ही.
इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडर. देणे म्हणजे इंडियन आर्म फोर्समधला जो सोल्जर आहे त्याचं पर्सनल किट आहे घालायचं. तर हे रॉकेट लॉन्चर 3.5. जर तुम्हाला देश अभिमान असेल आणि इंडियन आर्म फोर्समधल्या जवानांचा साहस बघायचा असेल तर इथं नक्की भेट द्या. तरी लॉन्चर 940 mm. तर इथं एरिया ऑफ ऑपरेशन दिलेला आहे, मीन्स 1964 वार. सो यामध्ये जो ब्ल्यू कलर आहे तो म्हणजे कॅप्चर बाय इंडिया. पाकिस्तानचा जो एरिया होता तो बघा, त्यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये कॅप्चर केला आहे भारताने. आणि त्यानंतर जो पाकिस्तानने जो रेड कलरमध्ये एरिया दाखवला आहे तो कॅप्चर केलेला आहे. त्यानंतर रायफल 7.62 mm. तरी बघा गन मशीन .30 कॅलिब्री. तर हे कुलोमेट आहे, याचं नाव आहे बंदूकचं. सो बघा, त्यानंतर पुढे इथं बघू शकता तुम्ही. तर याचं नाव रायफल 57 mm. ही बघा, इथं म्हणजे हात लावू नका असं लिहिलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही बंदुकांचे प्रकार इथं. सो हे बघा, त्यानंतर ही वाली गन मशीन. तर हा CRBN सोल्जर किट इथं दिलेलं आहे. चला आपण मध्ये बघूया. तर इथं आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटचे आहे ना, त्याचे काही फोटो. हे बघा, ही पण खूप मोठी गॅलरी इथं आहे. इथं हे बघा किती लांब आहे. इथं तुम्ही अवश्य भेट द्यायला पाहिजे. खूप छान बघण्यासारखं आहे.
तर हे बघा इकडे पण दोघं साईडला फोटो गॅलरी लावलेली आहेत. आणि वेल मेंटेन केलेलं आहे, म्हणजे बघा स्वच्छता किती छान ठेवलेली आहे इथं. हे बघा इथं कमांडर्सचे फोटोज आहेत. आणि त्यानंतर इथं मेडल्सला लावलेले आहेत. हे बघा त्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता इथं समर विवेका सेवा मेडल, देन ऑपरेशन विजय स्टार, देन सियाचिन ग्लेसरी मेडल, पूर्वी स्टार, पश्चिम स्टार, देन रक्षा मेडल, ऑपरेशनल विजय, संग्राम मेडल, सैनिक सेवा मेडल, देन ऑपरेशन पराक्रमा मेडल. हे बघा सर्व टाईपचे मेडल आपल्याला इथं बघायला मिळतील. त्यानंतर इथं मिलिटरी डेकोरेशन, द वॉर टाईम अवॉर्ड्स, चला तर आपण आता बाहेर जाऊयात आणि अजून काय काय आहे इथं ते बघूया. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना पण तुम्ही इथं आणू शकतात आणि म्हणजे आपल्या भारताची सैन्यगाथा दाखवू शकतात. चला तर आपण आता इथून बाहेर निघूया. हे बघा खाली पण म्हणजे गार्डन पण किती मेंटेन केलं आहे सुंदर. इथं पण एक टँक तोप आहे. जर आय थिंक कोणी कदाचित जर ओल्ड असेल लेडी तर इथं म्हणजे गाडी बुक करू शकता आणि इथं फिरू शकता मध्ये. त्यानंतर आपण पुढे बघूया म्युनिशन गॅलरी. हे बघा इथं माईन्स आहेत, म्हणजे जी आपण त्यावरती पाय ठेवला तर ते फुटतं. त्यानंतर हे बघा इथं कसे असतात ते माईन्स इथं आपल्याला दाखवलेलं आहे त्यांनी. हे बघा आणि इथं एक छोटा जो टँक आहे रणगाडा तो लावलेला आहे. त्यानंतर इथं पुढे नेशन स्प्राईट. तर यामध्ये म्हणजे रॉकेट लॉन्चर, इथं पृथ्वी मिसाईल आणि अग्नि मिसाईल आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल पण आहे. इथे नॅग मिसाईल. इथं बाहेर काच आहे म्हणून ते आपल्याला इथं परफेक्ट नाही दिसत आहे. सो आता इथून बघा. हे तर नाही माहिती काय आहे, बट हे बघा मिसाईल मिलन.
अँटी टँक मिसाईल आहे हे. आय थिंक हे जे ते रॉकेटचे पार्ट आहेत असं वाटतं मला. इथं पण एक छोटा टँक दिलेला आहे. हे बघा. तर गाईज इथं 2 प्रकारच्या गॅलरीज आहेत. त्यामध्ये एक मराठा गॅलरी म्हणून आहे. सो आपण आता ते बघूया. हे बघा इथं. तर हा दौलताबादचा किल्ला इथं दाखवलेला आहे. हा किल्ला बेसिकली संभाजीनगर येथे आहे. सॉरी छत्रपती संभाजीनगर येथे. तर हे बघा. तर हा विजयदुर्ग. त्यानंतर 3rd अँग्लो मराठा वॉर इथं याचा एक फोटो लावलेला आहे. देन तुम्ही इथं बघू शकता की हा पण तोच फोटो आहे. चला तर आपण स्टार्टिंग इकडनं करू, कारण इथं मराठा एम्पायर्स हे. तर हे बघा इथं कान्होजी अंग्रे आहेत. तर इथं बघा इथं कान्होजी अंग्रे आहेत. त्यानंतर इथं त्यांची थोडी हिस्ट्री दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर हे बाजीराव पेशवे. देन हे माधवराव पेशवे. तर इथं बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई जिजामाता. तर इथं एक फोटो लावला आहे स्वराज्य स्थापन म्हणून. हे बघा इथं अष्टप्रधान मंडळ. त्यानंतर इथं अफजल खानाचा जेव्हा मारला होता शिवाजी महाराजांनी, तो फोटो इथे लावलेला आहे. हे 3rd बॅटल ऑफ पानिपत तुम्हाला इथं बघायला मिळेल. चला आता त्यानंतर आपण आणि हे बघा, हे मेन म्हणजे मराठा नेव्ही. ठीक आहे. चला तर आपण आता बघूया 2nd वाली गॅलरी. तर ही बघा, ही 2nd गॅलरी आहे इथं. तर गाईज ही जी आहे ही 2nd गॅलरी आहे. तर या गॅलरीचं नाव जे आहे ते साऊथ इंडिया अँड राजस्थान गॅलरी म्हणून आहे. तर इथं चला बघूया. हा ग्वालियर फॉल्ट इथं याचं चित्रीकरण केलेलं आहे. त्यानंतर आपण मध्ये जाऊया आता. हे बघा इथं काही चित्र दिलेले आहेत आपल्याला. इथं अँग्लो म्हैसूर वार 4था. तर इथं बघू शकता तुम्ही टिपू सुलतान यांचं एक स्टॅच्यू आहे आणि इथं थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इथं हैदर अली साहेब यांचा एक स्टॅच्यू आहे. तर हे बघा कृष्णदेवराय, द ग्रेट वॉरियर. देन पुढे महाराणा प्रताप यांचं एक स्टॅच्यू दिलेला आहे. आणि इथं काही फोटो दिलेले आहेत. बॅटल ऑफ देन द बॅटल ऑफ हल्दीघाट इथं याचे चित्र आहे. त्यानंतर महाराणा प्रताप आणि त्यांचा घोडा चेतक यांचे एक इथं चित्र आहे. चला तर आता आपण बाहेर जाऊया इथून. तर इथं म्हणजे बघा इथं तुम्ही इन्फॉर्मेशन वाचू शकतात. तर इथं एक शॉप आहे. तर त्यामध्ये तुम्ही
इंडियन आर्मीसाठी लागणारं जे म्हणजे तुम्हाला जर शर्ट घ्यायचं असेल किंवा काही वस्तू घ्यायच्या असेल इंडियन आर्मीच्या तरी तुम्ही घेऊ शकतात. हे बघा इथं काही कप्स आहेत. त्यानंतर बघा इथं बॉटल्स आहेत वरती. तर इथं हे बघा. सो जर तुम्हाला गाडीसाठी पाहिजे असेल गाडी लावायला तर इथं हा लोगो आहे आर्मीचा. त्यानंतर ते पाण्याची मग्स आहेत, त्यावरती इंडियन आर्मीचा सिम्बॉल आहे. हे बघा काही किचन्स आहेत. इथं बघा फ्लॅग्स खूप छान आहे. इथं शर्ट बघा, खूप सारे शर्ट आहेत इंडियन आर्मीचे. तुम्ही इथून खरेदी करू शकतात. मला असं वाटत आहे मी पण इथून एक खरेदी करू बट करेल मी. हे बघा खूप सारे आहेत आणि तुम्हाला ज्या मापाचं लागेल ना ते इथं भेटून जाईल तुम्हाला शर्ट. इथं काही कॅप्स पण आहेत. हे बघा, जर तुम्ही इथं म्युझियमला आले तर इथं अवश्य भेट द्या. आणि इथून म्हणजे इथं तुम्ही म्युझियमला आले त्याची आठवण म्हणून तुम्ही इथून शर्ट किंवा काही घेऊ शकतात. इथं बघा किचन्स आहेत समोर. चला तर काही ते जे शॉप होतं ना तिथनं मी एक शर्ट घेतलं माझ्यासाठी. तर त्यावरती इंडियाचा फ्लॅग आहे आणि तिथनं एक किचन घेतलं, त्यामध्ये भारताचा नकाशा आहे. तर छान होतं शॉप, तिथून तुम्ही घेऊ शकतात. हॅलो गाईज, सर आता तुम्ही बघितले की हे जे स्मारक आहे ते खूपच प्रेरणादायी आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही इथं एकदा अवश्य भेट द्यावी आणि बघावं, हे ठिकाण बघावं. तर सपोज तुम्ही पुण्यामध्ये जर काय म्हणता त्याला पुणे स्टेशनला जर उतरले तर तिथून ते हे ठिकाण जे ते 2 किलोमीटर दूर आहे. त्यानंतर तुम्ही जर बघा पुण्यामध्ये दोन बस स्टँड आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही वाकडेवाडीला उतरले तर तिथून 5.7 किलोमीटर दूर आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही स्वारगेटला उतरले तर तिथून 5.7 किलोमीटर हे ठिकाण दूर आहे. तर तुम्ही म्हणजे रिक्षाने किंवा पुणे महानगरपालिकेच्या ज्या बस आहे त्याने इथे येऊ शकतात आणि हे ठिकाण बघू शकतात. तर इथं तिकीट जे आहे ते 20 रुपये आहे. आणि हे जे स्मारक आहे ते सकाळी 9:30 ते रात्री 8पर्यंत उघडं असतं. सो तुम्ही केव्हा पण या काळामध्ये तुम्ही केव्हा पण इथं येऊ शकतात आणि हे ठिकाण बघू शकतात. चला तर गाईज, थँक्यू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.